नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या टॉपिकमध्ये भांडवल उभारणीचे दोन मुख्य स्रोतांपैकी मालकीचं भांडवल यामधील भाग आणि भागांची वैशिष्ट्ये पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागांचे प्रकार पाहणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 43 नुसार कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. त्यांचे हक्क, लाभ, जोखीम अशा गोष्टी लक्षात घेऊन भागांचे विविध प्रकार या ठिकाणी पडतात. त्यामध्ये दोन मुख्य भागांचे प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. समहक्क भागांमध्येही मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित असे दोन प्रकार या ठिकाणी पडतात. तर अग्रहक्क भागांचे एकूण 8 प्रकार आहेत. संचयी अग्रहक्क भाग, असंचयी अग्रहक्क भाग, लाभभागी अग्रहक्क भाग, अलाभभागी अग्रहक्क भाग, परिवर्तनीय अग्रहक्क भाग, अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग, परतफेडीचे अग्रहक्क भाग आणि न परतफेडीचे अग्रहक्क भाग असे 8 प्रकार अग्रहक्क भागांच्या ठिकाणी पडतात. आजच्या भागामध्ये आपण समहक्क भागांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या समहक्क भागांना साधारण भाग असं देखील म्हटलं जातं. कंपनी कायद्यानुसार या समहक्क भागांची व्याख्या साधी आणि सोपी एका वाक्यामध्ये केलेली आहे. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नाहीत किंवा नसतात, त्याला समहक्क भाग असं म्हटलं जातं. त्यानुसार त्याची 2 वैशिष्ट्ये पडतात. अग्रहक्क भागांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश मिळतो. आणि दुसरं म्हणजे कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. साधारणपणे उद्योग व्यवसायासाठी लागणारा प्राथमिक आणि मूलभूत अशा प्रकारचं भांडवल हे समहक्क भागांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवलं जातं आणि तो एक मुख्य स्रोत आहे. साधारणपणे या समहक्क भाग आणि या समहक्क भागधारकांकडेच कंपनीची मालकी या ठिकाणी असते. परंतु तसं जरी असलं तरी त्याचबरोबर त्यांना जोखीम देखील खूप जास्त पत्करावी लागते. कारण कंपनीच्या विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदार कंपनीमध्ये जे असतात त्या सर्व गुंतवणूकदारांची रक्कम परत केल्यानंतर समहक्क भागधारकांना रक्कम या ठिकाणी परत दिली जाते, तेही शिल्लक असेल तर. याच कारणानं या समहक्क भागधारकांना मालमत्ता आणि लाभांशाचे अवशेष भागांचे हक्कदार असे या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे अवशेष असेल तर शिल्लक राहिलेल्या रकमेचेच या ठिकाणी ते हक्कदार असतात असे या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणून ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रकारची जोखीम पत्करत असतात. समहक्क भागधारकांसाठी कोणताही निश्चित अथवा बांधिलकी असलेला भार कंपनी उचलत नाही. लाभांशाचा दर नियामक मंडळ निश्चित करतं. त्यांनी निश्चित केल्याप्रमाणे त्यांना लाभांश दिला जातो. एखाद्या वर्षी कंपनीला खूप चांगल्या प्रकारचा नफा झाला तर त्यांना जास्त दराने लाभांश वाटला जातो. आणि एखाद्या वर्षी जर कंपनीला कमी नफा झाला तर लाभांशाचा दर कमी असतो. आणि जर तोटाच झाला तर लाभांशच दिला जात नाही. म्हणजे अशा प्रकारचे समहक्क भागधारकांचं भाग्य कंपनीच्या चढ उताराशी जोडलेलं असतं. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगला आर्थिक लाभ त्यांना प्राप्त होतो. आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मात्र त्यांना जोखीम पत्करावी लागते, त्यांना जोखीम पेलावी लागते. आणि म्हणूनच
समहक्क भाग भांडवलाला साहसी भांडवल असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात समहक्क भागधारक हा खरा जोखीम पत्करणारा असतो असेही म्हणायला हरकत नाही. समहक्क भागधारक हे व्यवस्थापनामध्ये सहभागी होत असतात, त्यांना तो अधिकार आहे. त्यांना तसं या ठिकाणी कंपनीच्या सर्वसाधारण सभा जी असतात, म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल, या सभांसाठी त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं. या सभांमध्ये जे होणारे निर्णय आहेत त्या निर्णयासाठी मतदान करण्याचा हक्क त्यांना या ठिकाणी असतो. चर्चेमध्ये सहभागी होण्याचाही त्यांना हक्क असतो. त्याचबरोबर ते स्वतःचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी निवडू शकतात. म्हणजेच या ठिकाणी त्यांच्या वतीनं जे काम पाहणारी संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाची निवडसुद्धा मतदानाच्या माध्यमातून ते करू शकतात. आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं कंपनीचे मालक या ठिकाणी संबोधतात आणि कंपनीचे मालक ते असतात असं म्हणायला हरकत नाही. या समहक्क भागांची काही वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये पहिलंच वैशिष्ट्य आहे कायमस्वरूपी भांडवल. समहक्क भागांच्या माध्यमातून उभारलेलं भांडवल हे न परतफेडीचं असतं. कंपनीच्या जीवनकालामध्ये समहक्क भागधारकांचं भांडवल कधीच या ठिकाणी परत केलं जात नाही. त्यांची परतफेड केवळ कंपनीचं जर विसर्जन झालं तरच त्यांची परतफेड केली जाते. तेही इतर सर्वांची परतफेड केल्यानंतर मग या ठिकाणी समहक्क भागधारकांना शिल्लक असलेला पैसा या ठिकाणी मिळत असतो, शिल्लक असलेली रक्कम त्यांना मिळते. आणि म्हणून समहक्क भागधारक हे कायमस्वरूपी भांडवल या ठिकाणी कंपनीला उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अस्थिर लाभांशाचा दर. समहक्क भागांसाठी कंपनीनं लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नाही किंवा केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यावरती अवलंबून असतो. नफ्यानुसार कमी जास्त या ठिकाणी होत असतो. जर कंपनीनं जास्त नफा कमावला तर लाभांशाचा दर या ठिकाणी अधिक दिला जातो. जर कंपनीला नफा या ठिकाणी अपुरा असेल, कमी असेल, तर व्यवस्थापक लाभांश वाटपाचा लांबणीवर देखील या ठिकाणी टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांश मिळवण्यासाठी कधीही व्यवस्थापकावरती सक्ती करू शकत नाही. आणि म्हणून समहक्क भागधारकांना जो लाभांश आहे तो लाभांश त्यांच्या नफ्याच्या प्रमाणावरती चढ उतार या ठिकाणी होत असतो. त्यानुसार या ठिकाणी लाभांशाचा दरसुद्धा या ठिकाणी चढ उतार होत असतो, तो निश्चित या ठिकाणी नसतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे हक्क. सगळ्यात पहिला हक्क आहे मतदानाचा हक्क. या हक्काद्वारे संचालकांची निवड असेल, कंपनीच्या घटना किंवा नियमावलीमध्ये दुरुस्ती करायची असेल, या मतदानाच्या हक्कानुसार अशा प्रकारचे निर्णय किंवा त्या निर्णयामध्ये समहक्क भागधारक सहभागी होत असतात किंवा ते या ठिकाणी संचालक मंडळाची निवड करू शकतात, कंपनीची घटना किंवा नियमावलीमध्ये दुरुस्ती करू शकतात मतदानाच्या हक्काच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरा हक्क आहे नफ्यामधील सहभागाचा हक्क. हा अतिशय महत्त्वाचा हक्क आहे, कारण हे कंपनीचे भागधारक जे आहेत, कंपनीचे भागधारक कायमस्वरूपी या ठिकाणी भांडवल कंपनीला उपलब्ध करून देत असतात. आणि त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी आपण जी गुंतवणूक केलेली समहक्क भागांमध्ये त्या गुंतवणुकीचा मोबदला या ठिकाणी त्या भागधारकांना मिळाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क असतो, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी झाली असेल, सरळ या ठिकाणी नफा चांगल्या प्रकारचा मिळवत असेल, तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदाही या ठिकाणी घेता येतो. हा एक या ठिकाणी त्यांचा महत्त्वाचा हक्क आहे. त्यानंतर लेखापुस्तकांच्या तपासणीचा हक्क. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक असतात आणि त्यामुळं कंपनीमध्ये जे काही या ठिकाणी चाललेला कारभार आहे त्या कारभाराच्या वर्षा शेवटी जो आढावा घेतला जातो लेखापुस्तकांच्या माध्यमातून, ती लेखापुस्तकांची तपासणी करण्याचा अधिकारसुद्धा समहक्क भागधारकांना असतो. त्यानंतर भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समहक्क भागधारकांना नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा हक्क या ठिकाणी त्यांना होऊ शकतात. समहक्क भाग हे भागधारक कधीही या ठिकाणी विकू शकतात, ते हस्तांतरित करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार
भाग बाजारामध्ये जाऊन आपल्या भागांची विक्री ते कधीही करू शकतात. म्हणजे हस्तांतरणाचा पूर्ण त्यांना अधिकार आहे. अशा प्रकारचे हे 4 हक्क या समहक्क भागधारकांना असतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे अग्रक्रम हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचाच अर्थ अग्रहक्क भागधारकांना अगोदर लाभांश वाटप केल्यानंतर आणि जे कर्जरोखेधारक असतील, बँकांचे कर्ज असतील किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज असतील, त्यांचे सगळे हप्त्यांची परतफेड केल्यानंतर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिल्यानंतर सर्वात शेवटी त्यांना या ठिकाणी लाभांश मिळतो. त्याचबरोबर कंपनीचं विसर्जन जर होणार असेल, कंपनी जर विसर्जित करायची असेल, अशा वेळेसुद्धा सगळ्यांची देणी अगोदर दिली जातात आणि सगळ्यात शेवटी जर रक्कम शिल्लक असेल तर समहक्क भागधारकांना परतफेड केली जाते, अन्यथा परतफेड केली जात नाही आणि म्हणून ते जोखीम पत्करणारे असतात. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीचे खरे मालक असल्या कारणानं ते कंपनीवरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतात. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांनाच दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात समहक्क भागधारकांनी त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये त्यांना मतदानाचा हक्क असतो. एखाद्या भागधारकाने जर 10 भाग खरेदी केले असेल त्याला 10 मतदानाचा अधिकार असतो. हा हक्क त्यांना खऱ्या अर्थानं कंपनी कायद्यानंच प्रदान केलेला आहे. वैयक्तिकरित्या सभेला हजर जर राहता येत नसेल तर आपल्या वतीने एखादा प्रतिनिधी नेमून ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावू शकतात. आणि अशा प्रकारच्या मतदानाच्या हक्काच्या माध्यमातून कंपनीचे व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाची निवड करू शकतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबीवरती त्यांना मत देण्याचा अधिकार असतो, आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. अशा सगळ्या माध्यमातून समहक्क भागधारक कंपनीवरती अंकुश ठेवतात किंवा कंपनीवरती नियंत्रण ठेवण्याचं काम या ठिकाणी मालक म्हणून या ठिकाणी करतात. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे जोखीम. समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम या ठिकाणी पेलावी लागते. ते पेलत असतं. जेव्हा कंपनीवरती आर्थिक अडचण निर्माण झालेली असते, आणीबाणीची वेळ येते, तेव्हा संकट काळामध्ये अशा प्रकारची जोखीम ते पेलत असतात. कंपनी एखाद्या वर्षी कमी नफा मिळवते आणि कमी नफा मिळाल्या कारणानं त्यांना लाभांश मिळत नाही, लाभांश दिला जात नाही आणि त्यामुळं कंपनीच्या भागांचं बाजार मूल्य देखील या ठिकाणी कमी होतं. त्यावेळेस भांडवली तोटासुद्धा सहन करावा लागतो. म्हणजे कंपनीच्या भागाची किंमत कमी झाल्या कारणानं भागधारकांना आपल्या भागांची किंमत या ठिकाणी कमी होते. त्यावेळेस भांडवली तोटा देखील होण्याची शक्यता असते. आपल्या भागाच्या किमतीपेक्षाही कमी रक्कम ज्यावेळेस होते त्यावेळेस तोटाच या ठिकाणी सहन करावा लागतो आणि त्यामुळं समहक्क भागधारक हे खऱ्या अर्थानं जोखीम उचलणारे भागधारक आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य आहे अवशेष भागांचे दावेदार. समहक्क भागधारक कंपनीचे मालक असल्या कारणानं सर्व खर्च, सर्व प्रकारचे कर दिल्यानंतर कंपनीतील शिल्लक मालमत्तेचे उर्वरित ते दावेदार असतात आणि म्हणून त्यांना अवशेष भागांचा दावेदार असे या ठिकाणी म्हटलं जातं. परंतु जरी समहक्क भागधारक अवशेष भागाचे दावेदार असले तरी बऱ्याचशा वेळेस कंपनी जर चांगली यशस्वी असेल, चांगले या ठिकाणी यशस्वी अगोदर असेल आणि त्यांनी चांगल्या प्रकारची संपत्ती मिळवून ठेवलेली असेल तर शेवटी शिल्लक राहिलेली जी काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचे दावेदार समहक्क भागधारक असतात. त्यामुळे त्यांना कधी कधी फायदा देखील या ठिकाणी होत असतो असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. त्यानंतर कंपनीच्या मालमत्तेवरती अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवरती अधिकार सांगता येत नाही. म्हणजे थोडक्यात सावकारांची देणी दिल्यानंतर
कर्जरोख्यांची परतफेड केल्यानंतर ते दावेदार या ठिकाणी असतात. परंतु एखाद्या वेळेस कर्जरोख्यांची परतफेड करण्यास कंपनी जर दोषी आढळली तर कंपनीची मालमत्ता कर्जरोख्यांसाठी तारण ठेवलेली असते. अशा परिस्थितीमध्ये कर्जरोखेधारक आपली रक्कम वसूल करण्याकरता कंपनीची मालमत्ता विकू शकतात आणि विकून या ठिकाणी ती रक्कम वसूल करू शकतात. परंतु समहक्क भागधारकांना असा कुठलाही या ठिकाणी अधिकार नसतो. मालमत्तेवर कोणताही अधिकार ते सांगू शकत नाही. मात्र कर्जरोखेधारक असतील, बँका असतील, वित्तीय संस्था असतील, त्या मात्र या ठिकाणी दावा करू शकतात, कारण ती मालमत्ता त्यांच्यासाठी तारण ठेवलेली असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग मिळवण्याचा अधिकार. बोनस भाग हे समहक्क भागधारकांना एक बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. त्याचं कारण असं आहे की कंपनीमध्ये असणारा शिल्लक नफा जो राखीव निधीच्या माध्यमातून जमा झालेला असतो, संचित झालेला असतो, तो संचित झालेला नफा कुठंतरी या ठिकाणी बँकामध्ये वगैरे कुठेतरी गुंतवणूक केलेली असते. प्रत्यक्ष उत्पादक कार्यासाठी त्याचा उपयोग होत नाही आणि असा संचित झालेला नफा खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर कंपनी असा विचार करते की हा नफा या ठिकाणी कुठेतरी आपल्या उत्पादक कार्यासाठी भांडवलीकरण त्याचं करण्यात यावं असा विचार करते. त्यावेळेस त्या संचित नफ्याचं भांडवलीकरण केलं जातं, भांडवलामध्ये गुंतवणूक केली जाते. त्यावेळेस त्या संचित नफ्याचे छोटे छोटे भाग करून एक बोनस भाग म्हणून विद्यमान जे भागधारक आहेत त्यांना या ठिकाणी बक्षीस म्हणून त्याचं वाटप विनामूल्य या ठिकाणी केलं जातं. हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी समहक्क भागांचं आहे. त्यानंतर हक्क भाग. जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या कंपनीचा विस्तार करायचा असतो तर विस्तार करण्याच्या उद्देशानं त्यांना निधीची आवश्यकता असते. त्यावेळेस नवीन भागांची विक्री या ठिकाणी कंपनी करू शकते. अशा नवीन भागांची विक्री करत असताना सगळ्यात सुरुवातीला कंपनी विद्यमान भागधारकांना हक्क भाग म्हणून त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणामध्ये वितरित करते. त्यालाच या ठिकाणी हक्क भाग असं म्हटलं जातं. आणि असे हक्क भाग मिळवण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो. हा सुद्धा एक या ठिकाणी समहक्क भागांचे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दर्शनी मूल्य. समहक्क भागांचं दर्शनी मूल्य अतिशय कमी असतं. हे मूल्य ₹10 किंवा अगदी ₹1 या ठिकाणी असू शकतो. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोक जे गरीब आहेत ते सुद्धा या ठिकाणी हे भाग खरेदी करू शकतात. म्हणजे थोडक्यात समहक्क भागांचं दर्शनी मूल्य हे अतिशय कमी असतं. त्यानंतर बाजार मूल्य. मागणी आणि पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्यांचा चढउतार या ठिकाणी होत असतो. कंपनी जेव्हा भरघोस नफा मिळवते त्यावेळेस समहक्क भागधारकांना लाभांश चांगल्या दराने या ठिकाणी दिला जातो. त्या काळामध्ये या समहक्क भागांची किंमत या ठिकाणी जास्त असते, बाजार मूल्य वाढलेलं असतं. परंतु त्याच वेळेस जर कंपनीला नफा कमी झालेला असेल, नफा कमी झालेला असेल त्यावेळेस कंपनीचा लाभांशाचा दर कमी होतो. त्यावेळेस बाजारामध्ये त्या भागांची किंमत कमी होते, कारण इथे नुकसान होतं. तेव्हा बाजार मूल्य या ठिकाणी कमी असलं की निश्चित या ठिकाणी कंपनीचं नुकसान होतं. अन्य प्रतिभूती जी आहे त्यांच्या तुलनेमध्ये समहक्क भागांच्या बाजार मूल्यांचा वारंवार या ठिकाणी चढ उतार झालेला दिसून येतो. आणि म्हणूनच बरेचसे सट्टेबाज जे दलाल असतात ते सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या समहक्क भागांकडे जास्तीत जास्त आकर्षित झालेले असतात. आणि कधीकधी असे सट्टेबाज या प्रतिभूतींच्या मूल्यबदलामुळं नफा मिळवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून बाजार मूल्य हे भागांच्या मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतं आणि त्यांच्या लाभांशाच्या वाटपाच्या दरावरती सुद्धा या ठिकाणी अवलंबून असतं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर भांडवल वृद्धी. जेव्हा भाग बाजारामध्ये
भागांचं बाजारमूल्य वाढतं तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी ही कंपनीची भाग बाजारामध्ये प्रतिष्ठा वाढतात आणि त्यामुळं भागांच्या मूल्यामध्ये वाढ होते असं म्हणायला हरकत नाही. तर इथं समहक्क भागांची या ठिकाणी वैशिष्ट्य आपली संपली. त्यानंतर समहक्क भागांचे जे 2 प्रकार सांगितले ते थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूया. मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित हा प्रकार पहिला आहे. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. त्यांनी धारण केलेले जे भाग आहेत त्या धारण केलेल्या भागांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये ते मत देऊ शकतात. म्हणजेच एखाद्या भागधारकाने जर 10 भाग खरेदी केले असतील तर त्याला 10 मतदानाचा अधिकार असतो. एखाद्या भागधारकाने 100 भाग खरेदी केलेले असतील तर त्याला 100 मतदानाचा अधिकार असतो. म्हणजेच मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित हा एक या ठिकाणी भागांचा प्रकार आहे. त्यानंतर मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 यानुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क या ठिकाणी दिले जातात. कंपनी मतदानाचा हक्क असलेले किंवा मतदानाचा हक्क नसलेले असे दोन्ही प्रकारचे भाग या ठिकाणी विक्रीला काढू शकते या प्रकारामध्ये. आणि अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दराने मिळण्याचा हक्क देखील या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे अतिरिक्त हक्क त्यांना या ठिकाणी प्राप्त होतात. आणि म्हणून मतदानाच्या भेददर्शक हक्कासही सुद्धा भागांची या ठिकाणी भागांचा हा एक प्रकार आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारचे भागसुद्धा या ठिकाणी कंपनी समहक्क भाग म्हणून विक्रीला काढू शकते. तर अशा प्रकारे भागांच्या प्रकारामधील पहिला भाग समहक्क भाग हा भाग या ठिकाणी संपला. उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अग्रहक्क भाग आणि त्यांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या या भागामध्ये इथंच या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.